और तीसरा बख्शीश 51,000 रुपये का अभिजीत भाऊ पानपट्टे नगरसेवक, विशाल भाऊ घाटे नगरसेवक, ऋषि भाऊ पंडितकर नगरसेवक, करण ढेकड़े शासकीय कंत्राटदार। बहुत ही जबरदस्त ये इनाम की जंगी लूट क्रिकेट का घमासान चलता हुआ। थोड़ा सा अप्रिशिएशन करते हुए यहां पर अंपायर, क्या मैच घटा था। और ये वाइड गेंद, और अंपायरशिप करना भी इतना आसान नहीं होता, काफी जिम्मेदारी होती है और अपनी जिम्मेदारी को आगाज और अंजाम देते हुए दोनों अंपायर रवि भैया जायसवाल और लेग अंपायर स्वप्निल जायसवाल बंधु की जोड़ी। अच्छी गेंद पड़ने के बाद ऑफसाइड ऑफ स्टंप से निकलती हुई सीधी विकेट कीपर के दस्तानों में। यूट्यूब चालू हो चुका है अंपायर, अभी चालू हुआ है, थोड़ा ध्यान दे। 3 गेंदें आना शेष इस ओवर की। रिवर्सिप लगाने का प्रयास पर नाकाम। यहां पर बेहतरीन गेंदबाजी, किफायती गेंदबाजी, उच्च कोटि के दर्जे की गेंदबाजी, काफी अच्छा स्विंग देखने मिल रहा है। और स्विंग कराते, ले कटर ऑफ कटर कराते, ललचाते बल्लेबाज को अच्छा मिशन लाते हैं अपने गेंदबाजी में। और एक अच्छे गेंदबाज की यही निशानी होती है, जिस एंगल से गेंदबाजी आप कर रहे हैं यकीनन विकेट मिलने के चांसेस हो जाते हैं। बढ़िया लाइन, बढ़िया लेंथ, काबिल तारीफ। गेंद आने से पहले ही बल्ला घुमा रहे हैं। देखना पड़ेगा, परखना पड़ेगा कि गेंद पड़ने के बाद बाहर से अंदर, अंदर से बाहर आती है गेंद इनकी। चेंजअप करा रहे हैं अपने हाथों से। इस बार खेला है, सीधा गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। बंदूक से गोली निकलती चीर के गेंद निकल गई बाउंड्री लाइन के बाहर। मौका देख के चौका लगाता हुआ ये बल्लेबाज। 3 ओवर के समाप्ति के बाद 31 रन, विकेट गिरी है केवल 1। ये मैचेस उन शूरवीरों के नाम जो सीमा पर हमारे लिए सुरक्षा करते हैं, हमारे लिए बलिदान देते हैं, उनको समर्पित करना चाहूंगा। ये मैचेस उनके लिए शेयर करना चाहूंगा कि जान जाए मेरी वतन के लिए, जान जाए मेरी वतन के लिए, उठाना तिरंगा कफन के लिए। और क्या बेहतरीन टूर्नामेंट का आगाज ऐसा है तो अंजाम क्या होगा ये तो आने वाला वक्त बताएगा। बल्ले चलते आंखों निकाल। 3 ओवर के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 31 रन, 31 लॉस ऑफ 1 विकेट। गारोली संघटनाचे अध्यक्ष अमोल भाऊ सागरे यांच्या स्टेडियम मध्ये आगमन झालेलं आहे। लाइट आई जानी भैया, जनरेटर वाले लाइट आ चुकी है। ऊपरी किनारा लग की जाती हुई गेंद थर्ड मैन के और काफी आउटफील्ड थी और सीधा जाएगी 4 रन के लिए। 35 रनों पे जाके पहुंचा स्कोर 35 रन, लॉस ऑफ 1 विकेट। जबकि चौथा ओवर प्रगति पर धीरे धीरे ये साझेदारी बढ़ती हुई, साझेदारी अगर अच्छी होगी आने वाले बल्लेबाजों को दबाव नहीं रहेगा। पर किस तरह से ये साझेदारी को तोड़ते हैं गेंदबाज, इनके गेंदबाजी पर ही निर्भर करेगा। बढ़िया फील्डिंग, केवल 1 ही रन मिलेगा। सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 36 के कुल योग पर 36, 1 विकेट।
ये साझेदारी काफी अहम रही है। जैसे जैसे साझेदारी होती जाएगी बल्लेबाजी में वो निखार जरूर आएगा, इसमें कोई दौरा ही नहीं, पर इस साझेदारी को तोड़ना पड़ेगा, अभी नहीं तो कभी नहीं विकेट। और यहाँ से क्या सोच रहे होंगे कप्तान कर्णधार अपने फील्ड लगाते हुए, एक रणनीति स्ट्रेटजी एक प्लान बनाते हुए। इसके बाद का बड़ा मुकाबला खेला जाएगा, बड़ा मैच होगा। इस बार ऑन द राइज खेला है, सीधा हाईलाइट के ऊपर से गेंद जाती हुई बाउंड्री लाइन बिल्डिंग के भीतर, स्वागत किया। अनिल वो सूर्या के घर में बॉल गया है, बॉल लेकर आए अनिल, अनिल गजबारे। Going to the house is the game. Large जवाब हिट। ये बॉल लो इधर का। 42 रन, 1 विकेट के नुकसान पर, है क्या? जबकि चौथा ओवर प्रगति पर। यूट्यूब लाइव पर ये मैच का सीधा प्रसारण देख सकते हैं अब। क्या मैच जीता था इसके पहले का मुकाबला और उसके पहले का मुकाबला ले चलते हैं सीधा आंखों देखाल। मैं बता दूं जिस तरह से इसका रिप्ले नहीं बताया जाएगा, आप टीवी कैमरे इस पर देख सकते हैं मोबाइल पर। 1 और 6 गेंदों पर चाहिए थे 24 रन, पप्पू ने जड़ दिए थे वो बेहतरीन छक्के, जीत दिलाई थी। और दूसरी पारी में पहली गेंद पे आउट होती, इसलिए करवट बदलता है क्रिकेट का खेल, इसलिए तो जाना जाता है क्रिकेट अनिश्चितता होगा खेल है। पहला मैच जीते थे, दूसरा मैच हारे पप्पू की टीम, उसके बाद में पहला मैच हारे थे तानाजी 11 डिग्रल, दूसरा मैच आसानी से उनके झोली में। अंपायर का इशारा नहीं आया, बाइज का या लेग बाइज का रन, लेग बाइज का रन। त्रिचालीस 43 1 विकेट। बढ़िया पारी खेली थी रोशन ने। इस बार स्वागत किया कमेंट्री बॉक्स में। ओह माय गॉड, कोई चांस नहीं, दीवार तोड़ ये शॉट था। 4 रन, चौका, हवाई फायर किया था इसे, और क्या बेहतरीन ऑन द स्पॉट खेला था, बहुत ही जबरदस्त शॉट, मौका देख के चौका लगाते हुए। ये नो बॉल फुल टॉस गेंद थी, फायदा नहीं उठा सके नो बॉल का, पर फायदा उठाएंगे फ्री हिट का। इसी के साथ ये 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 49। पहले मैच जो खेला था इन्होंने काफी एनर्जी, पहले मैच से मुझे कम लग रही है एनर्जी, पहले मैच में काफी अच्छी एनर्जी दिखाई थी इन खिलाड़ियों ने। अब दूसरा मैच खेल रहे हैं, शायद एनर्जी थोड़ा कम दिखती हुई। अहम साझेदारी दोनों बल्लेबाजों के बीच। काफी तेजी से आया था, दूसरा रन लेने की गुंजाइश नहीं, काफी तेजी से आए थे फील्डर। इसी के साथ ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पे 50 रन पूरे। देखना है कौन लेके आता है 5वां ओवर, किसे बुलाते हैं कप्तान कर्णधार योगेश भालेकर। तानाजी की ओर से जबरदस्त गेंदबाजी की थी श्री ने, 4 विकेट लिए थे, प्रवातीज भरी पारी खेली थी रोशन ने तानाजी की ओर से, और धराशायी किया था गेंदबाजों को। पर यहाँ पर मौका है, दस्तूर है कि इस गेंदबाज को
किस तरह से साझेदारी को तोड़ते हैं। मिस फील्ड तो की है पर एक ही रन मिल पाएगा। सिंगल के साथ में बढ़ता हुआ स्कोर 51, 1 विकेट के नुकसान पे। विकेट काफी इनके ड्रेसिंग रूम में आना बाकी। अच्छे अच्छे बल्लेबाज अहम साझेदारी निभाते हुए दोनों बल्लेबाज। एक साझेदारी अच्छी होती है तो यकीनन आने वाले बल्लेबाज पे वो दबाव नहीं रहता। काफी दर्शक इस मैदान पे मौजूद। इस मैच का लुटाते मान्यवर। अच्छी गेंद पड़ने के बाद हल्की सी नीचे रहती हुई विकेट कीपर के दस्तानों में कोई मौका नहीं। 51 पर रुका स्कोर, 1 विकेट के नुकसान पर। इस बार बढ़िया शॉट और आसान सा कैच। कैच इज विन द मैच है। सुमित पकड़ो कैच, जीतो मैच। और यहां पर कोई गलती नहीं की, जानते हैं कि गलती की गुंजाइश नहीं है। यह दूसरा झटका लगता हुआ जाना पड़ेगा फेल में। डगआउट में वापस आ पाएंगे उनके जाने के बाद एक नए बल्लेबाज। अभी मौका दिया राज को। क्या 52 पत्ते की ताश की तरह बल्लेबाजी बिखरती हुई करेगी या निखर जाएगी, तो बल्लेबाजी पर ही निर्भर करेगा। ब्रेक थ्रू दिलाकर यहां पर अच्छे संकेत नहीं है बल्लेबाजों के लिए। एक साझेदारी को तोड़ा। हेलीकॉप्टर शॉट लगाना चाहते थे, रफ्तार में गिरफ्तार। गेंद गए ऑफ स्टंप से सीधी विकेट कीपर के दस्तानों में। ओवर की समाप्ति। 5 ओवर के समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पे 56 रन, 56 लॉस ऑफ 2 विकेट। छठा ओवर लेकर देखना है कौन आता है यहां पर। किसे बुलाते हैं गेंदबाज स्वयं आएंगे। कप्तान शायद नहीं, उप कप्तान है वो। है कौन खिलाड़ी है, नाम है इनका कमलेश पाटिल। हैंडसम गेंदबाज। पिछले मैच में क्या गजब की किफायती ऊंचे कोटे की दर्जे की गेंदबाजी इन्होंने की थी। उभर के आती है गेंदबाजी और जब भी आते हैं तो ब्रेक थ्रू दिलाते हैं। अपने टीम को मौका दिया है। कप्तान ने कितने खरे उतरते हैं, कप्तान के फैसले पर गेंदबाजी पर ही निर्भर करेगा। ले चलते मैदान पर मैं एम के खान कमेंटेटर आर्नी से और मेरे साथ में जुड़ गए यहां पर मान्यवर स्कोरर। अंदरूनी किनारा रख के गेंद सीधी थर्ड मैन की दिशा में 4 रन के लिए। बल्ले का अंदरूनी किनारा लग के गेंद गई थर्ड मैन की दिशा में। मैंने अंपायर का इशारा आता हुआ 4 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 60 रन। बढ़िया कैच। वो कहावत है ना, दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ। किस्मत भी बहादुरों का साथ देता है और यहां पर अनलकी रह गए बल्लेबाज। जाना पड़ेगा पेलन में वापस। तीसरा झटका लगता हुआ अब आ रहे बल्लेबाज।
गजब की गेंद थी, तेज रफ्तार से निकलती हुई गेंद। सिंगल के साथ 61 रन। 3 विकेटों को नुकसान पर बैक टू बैक विकेट वापस भेजिए यहां पर गेंदबाज ने। मैंने पहले कहा था कि एक बहुत ही जबरदस्त आला दर्जे की गेंदबाजी करते हैं। ऊपरी किनारा लग की गेंद सीधी फील्डर के हाथ में। क्या गजब की गेंदबाजी, क्या गजब की सुनामी आती हुई। आग का दरिया है और डूब के जाना नैया को पार लगाता हुआ युवा खिलाड़ी है, हैंडसम गेंदबाज। चारों खाने चीत होता बल्लेबाज, कोई मौका नहीं। पुष्पा झुकेगा नहीं और गेंदबाज रुकेगा नहीं। और यही अंदाज में तो गेंदबाजी ही करते हैं। ये फेयर ने, ये गेंदबाज फायर है। सुनामी आती हुई गेंदबाजी में, 4 चांद लगाते हुए गेंदबाजी में कप्तान को सराहा, प्रभावित किया है। और क्या चाहिए कप्तान को, इस तरह से बेस्ट क्वालिटी की गेंदबाजी आपको देंगे। जो जैसी जैसी गेंदबाजी करते जाएंगे यकीनन भविष्य में वो गेंदबाजी में निखार जरूर आएगा, इसमें कोई दौरा ही नहीं। दोनों ही बल्लेबाज महाराष्ट्र पुलिस। देखना है अपने बल्ले से किस तरह से गेंदबाज को गिरफ्तार करते हैं। लाजवाब, कमाल है। मेरे पास अल्फाज नहीं है, जितनी तारीफ की जाएंगी उतनी कम, सराहना की जाएंगी आपकी। बहुत सारे मेरे फैन, मैं आपका फैन। जबरदस्त गेंदबाजी का मुजोरा और काफी अच्छा स्विंग देखने मिलता है। और स्विंग कराते, लेग कटर ऑफ कटर कराते, ब्लॉक और यॉर्कर तो परफेक्ट डालते हैं, अच्छा मिशन लाते हैं। ललचाते हैं बल्लेबाज को। उछाल देखिए और किरदार देखिए किस तरह आसमान छूता हुआ इस गेंदबाज का, काबिल तारीफ। और रन संख्या है यहां पर, रुकिए अभी, 61 रन। 6 ओवर के समाप्ति बाद 61 रन, 4 विकेटों के नुकसान पर। और आगे का हाल सुनाएंगे मराठी समालोचक हमारे अनिकेत भाऊ, जो एक बेहतरीन कमेंटेटर है। सर ये ओवर में मोहम्मद ताज छक्का लगाते हैं तो मुनीर मिर्जा की ओर से 501 रुपये का पारितोषिक आ चुका है। तर प्रेक्षक पुन्हा एक वेळ स्वागत आहे आपलं। खरं तर आतापर्यंत आपण हिंदी समालोचक एम.के. सरांचा आवाज ऐकत होतात। धावसंख्या जर पाहिली तर 61 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम अघोर 11। मॅच मध्ये जर पाहिलं तर स्कोर कार्ड वरती आपण नजर टाकूयात। ज्या पद्धतीने अघोर 11 संघाचे फलंदाज खेळल्यात, अजित मोहिते जरूर त्यांनी 17 बॉल 30 धावा केल्यात, परंतु त्यामध्ये जर पाहिलं तर एकही षटकाराचा समावेश नाहीये, मात्र 6 चौकार आहेत। संदीप बहादुरे आज मात्र पहिल्याच बॉलवरती बाद झालेत। राकेश प्रभू आले 14 बॉल 26 धावांवरती त्यांची खेळी, 2 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश त्यामध्ये आहे। राज सारखा आणखीन एक ऑल इंडिया आयकॉनचा जो खेळाडू आहे
तो आज मात्र पुन्हा एक वेळेस सस्त्यात बाद झाला, त्यालाही शून्यावरती बाद व्हावं लागलं. पंकज पातुरकर आले कॅप्टन स्वतः, त्यानंतर आज मात्र पंकज पातुरकर एका धावेवरती बाद झालेत. आणि आता मैदानाच्या आतमध्ये मोहम्मद ताज आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 61 धावा धाव फलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रेफरलची मागणी आहे तिसऱ्या पंचाकडे वाईट बॉलसाठीची. रिव्ह्यू आपण गमावलाय. गोडब्याचा बॉल शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे परंतु मात्र दूर राहील आणि डोक्यावरून बॉल एक टप्पा उसळी खात जातो आहे. अजितदादांना मानवंदना देत आलाय चौकार. धावसंख्या धाव फलकावरती 65 धावा 65. अप्रतिम बॉल, अप्रतिम चेंडू, वेगवान सुमित सिंग रावत, रावत एक्सप्रेस. धावसंख्या धाव फलकावरती 65-65. समोर खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये, जिथे फिल्डर नाहीये त्या क्षेत्रामध्ये फटका खेळलाय सूरजने. इतर खासियत आहे सूरजच्या बॅटिंगची, जिथे जिथे फिल्डर पाहायला मिळत नाही त्याच दिशेला आणि त्याच क्षेत्रामध्ये फटके खेळतो सूरज. आणि सूरजच्या बॅटमधून आणखी एक चौकार. चौकाराच्या सहाय्याने ओव्हरची समाप्ती. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 69 धावा धाव फलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम अघोर 11. पहिली धाव वेगाने घेतल्या, दुसऱ्या धावेचा कॉल, फेकी स्ट्रायकिंग एंडला, फेकी अप्रतिम होती परंतु मात्र थोडीशी दूर राहिली आहे. इथे धावा कंप्लीट होतील, एकूण 2 धावा. धावसंख्या 71, 71 धावा. अघोर 11 संघाच्या 8वा ओव्हर इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सौरभ राठोड बॉल हवेत, प्रॉपर टायमिंग झालंय आणि इथे सरळ हातामध्ये होता हा कॅच परंतु मात्र कॅच इथे होईल ड्रॉप. बॉल जातो एक टप्पा उसळी खात काऊ खॉर्नर बाउंड्रीच्या पलीकडे या 4 धावेंसाठी. आणखीन एक वेट फिल्डर आहे तिथे, फेकी फेकी चुकीच्या दिशेला केली आहे. इथे 2 धावा ही पूर्ण होतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 77 धावा 77. ऑन साइडला चांगला खेळलाय. आता मात्र पुन्हा एक वेळ तेवढी परफेक्ट नाहीये. इथे सुद्धा 2 धावा जोडल्या जातील या बॉलवरती.
यानंतर जर पाहिलं तर फ्रेंड्स 11 संघाकडून अशफाक नवरंगा पाहायला मिळतील बॅटिंगसाठी. कमलेश पाटील, वैभव माळी, प्रफुल्ल काईटे, सुमित सिंग रावत आणि शक्ती साठे, योगेश भालेकर यांच्यावरती आज नजरा असणार आहेत दुसऱ्या डावामध्ये. या दरम्यान जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते आहे 79, 79 धावा. 2 बॉल शेष आहेत. रनआउटचा चान्स आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला किरण गायकवाड बॅटिंगसाठी. इथे मात्र फिल्डर आहे त्यामुळे या बॉलवरती मात्र एकच धाव जोडली जाईल. काय दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि आता मात्र इथेच विकेट पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती अघोर 11 संघाची झाली आहे 80 धावा, 80 आणि 81 धाव्यांचं लक्ष आहे दुसऱ्या डावामध्ये फ्रेंड्स 11 संघासमोर.
जीत के लिए लक्ष्य छोड़ा है 81 रनों का 48 गेंदों में। मैच का लुत्फ उठा रहे हैं अमित पवार, मनोज घाड़गे, तानाजी की पूरी टीम यहां पर पूरी तरह तैनात। सलामी बल्लेबाजी मेरे मैदान पर 48 गेंदों में जीत के लिए लक्ष्य छोड़ा 81 रनों का। और पुसद के जितने भी क्रिकेटर प्रेमी हैं या जितने टीमें हैं क्रिकेट, मैं उनसे निवेदन सूचना है मेरी कि कलम यवतमाल कलम में तालुकू के मैचेस लिए जा रहे हैं। तारीख 6 से जिस किसी को भी अपनी टीम नोंदवानी है नोंद करवा सकते हैं। और पहला इनाम है 1 लाख, दूसरा 71, तीसरा 51, चौथा 41। संपर्क साधे विशाल भाऊ घाटे और एम के खान से। कमेंटेटर अर्नी के यहाँ पर आए हैं, नंबर भी ले सकते हैं आप। अगर अपनी टीम यहाँ पर 6 तारीख को इन्वाइट करना चाहते हैं आप, तो कलम में आपको मौका मिलेगा खेलने का। एक भी टीम चलेगी, पुसद की 2 भी टीमें चलेगी। एकता स्पोर्ट क्लब के करता धरता हिफाज भाई का भी स्वागत मंडल की ओर से, उनके पूरी टीम का, जौहर सर का। सलामी बल्लेबाजी भेजे और ये मैच चालू करें अंपायर। मुख्य नियोजन समिति विशाल भाऊ घाटे, बाळूभाऊ देशमुख, स्वप्निल जायसवाल, सैयद मुमताज, निखिल गादेवार, मतीन अली शाह, धीरज ढोले, पिंटूभाऊ फुके, अल्ताफ हाशमी, सदस्य प्रेम पौड, राहुल सारसर, संदीप बहादुरे, रवि जायसवाल, अरबाज खान, समीर दुर्रानी, अजय झोड़गे, इमरान खान, रेडियम, सागर नरसिंह, अतुल दातीर, नानाभाऊ मस्के, पंकज पातुरकर, देनशक्ति सिंह ठाकुर, विष्णु अमोल साखरे, अभिषेक पवार, करण पाटके, ऋषभ कानडे सरकार, सागर परवानी, विशाल धुड़े, सल्लागार धनंजय सोनी, आयुब खतीब, शेख खान नादरे, समीर, कन्हैया बजाज, कैलाश शाहू, कौस्तुभ धुमाड़े, युवराज भाऊ पवार, रवि भैया, करण डोकड़े, रोहन जायसवाल। मैच का लुत्फ उठा रहे हैं इमरान पटेल, जौहर सर, जावेद। कीमती वक्त क्या है, डिग्रस से इनका हेलीकॉप्टर लैंड होता हुआ, ताराजी की पूरी टीम, योगेश भालेकर स्ट्राइक बल्लेबाज। बल्लेबाज का नाम बताए भैया। योगेश
सलामी बल्लेबाजी अगर अच्छी होती है यकीनन इसमें कोई दौरा ही नहीं। सिग्नल आता हुआ मेन अंपायर का। दर्शकों ने एक नाम दिया है इस खिलाड़ी को पुलवाड़ की तरह। देखना है किस तरह खड़े उतरते हैं अपने गेंदबाजी में। पहली ओवर की पहली गेंद, अच्छी गेंद पड़ने के बाद रफ्तार से निकलती हुई सीधी विकेट कीपर के दस्तानों में। 81 रन का टारगेट अगर चेस करना है आपको तो साझेदारी की जरूरत होती है। पहले सलामी बल्लेबाजी अगर अच्छी होती है लेकिन इसमें कोई दौरा नहीं कि आने वाले बल्लेबाजों पर वो दबाव रहेगा, पर किस तरह से साझेदारी को निभाते हैं ये तो बल्लेबाजी पर निर्भर होगा। इस बार अच्छा कनेक्शन, गेंद जा रही है सीधा मिड विकेट के ऊपर 6 रन के लिए। बल्ले की आवाज सुनो, 6 का है फरमान सुनो। आधा दर्जन रन दे की चलेगी गेंद, फुल टॉस खिलाई से। और यहां पर इस तरह की गेंदबाजी करेंगे आप तो बोनस दे रहे हैं बल्लेबाज को, इसमें कोई दौरा ही नहीं। यहां ये साझेदारी को तोड़ना पड़ेगा। अगर ये साझेदारी पावर प्ले खेल गए तो बिखर जाएगी गेंदबाजी और बल्लेबाजी में वो आत्मविश्वास साफ दिखेगा। देखना किस तरह से साझेदारी को तोड़ते हैं। पनीनी ने अपने इरादे स्पष्ट कर दिए हैं कि वो बल्लेबाजी ऐसी करेगी। लेग स्टंप के बाहर 81 रनों का टारगेट 48 गेंदों में, इसे वाइड करार दिया। वाइड का इजाफा होता हुआ रन संख्या जा पहुंची है 7 रनों पर। 48 गेंदों में 48 गेंदों में 81 रन का टारगेट, सरासरी 10 का रन रेट प्रति ओवर बनाना पड़ेगा। बढ़िया फील्डिंग महाराष्ट्र पुलिस की, कोई रन नहीं। ये जो मौका मिलता है पावर प्ले में का, अभी नहीं तो कभी नहीं बल्लेबाजी, पावर प्ले में तो रिस्क उठाना जरूरी। और रिस्क उठाते भी है और दिशा दिखाते भी है। बेहाल कर दिया गेंद जाती हुई, बेड़ा पार आर पार 6 रन के लिए आधा दर्जन रन देकर। बल्ले की आवाज सुनो, 6 का है फरमान सुनो। छोटे बच्चे आवाज दे वहां पे बॉल के लिए। इन्होंने अपने इरादे स्पष्ट कर दिए कि ये बल्लेबाज नहीं रुकेगा क्योंकि ड्रेसिंग रूम से सेट हो गया है बल्लेबाज। उधर ही रुका नील। लाजवाब शुरुआत जब सलामी बल्लेबाजों की अच्छी होगी। मैंने पहले कहा था वो दबाव पूरी तरह से हटाना चाहते हैं कि जानते हैं पावर प्ले का ये सत्र चल रहा है तो पूरा पूरा फायदा उठाया। और यहां पर जिस तरह से जिस अंदाज में शॉट लगाया 6 रन के लिए, रन संख्या पहुंची 13 के कुल योग पर बिना विकेट के नुकसान पर एक अच्छी साझेदारी यहां पर होती हुई। फिर से चले अपने बॉलिंग मार पर, हल्के हाथों से केवल पुश किया और गेंद सीधी फील्डर के हाथों में। मछली नहीं मगर मछली डायनासोर का विकेट लेके चले गए अपने झोली में। और जानते क्या मायने और क्या अहमियत रखती है ये विकेट उनके लिए। इसके बाद का होने वाला मुकाबला अहम मुकाबला खेला जाएगा। सरवरी कल का जो मैच रुका था वो मैच खिलाया जाएगा। इसके बाद का शर्वरी वर्सेस केडी धनसल। कैप्टन और खिलाड़ी आ जाइए टॉस के लिए। टॉस वाला है क्या? कोई हरकत नहीं, आधा मैच वाला रुके वाला मैच खेला जाएगा।
और अंदरूनी किनारा बल्ले का सीधा विकेट कीपर के हाथों में दे बैठे। यहां पर गलती की और गलती की गुंजाइश नहीं देते। विकेट कीपर जानते हैं कि काफी प्लस माइनस होता है और जाना पड़ेगा डगआउट में वापस। दो विकेटों के नुकसान पर 13 रन। कमलेश की जगह लेने के लिए आया सुमित रावत। सुमित रावत आगे बल्लेबाजी के लिए। फुर्तीले खिलाड़ी मूर्तिलाहान कीर्तिमाहान छोटा बम बड़ा धमाका किस तरह का धमाकेदार पारी चालू करते हैं और बल्ले से कितने रन बनाते हैं तो बल्लेबाजी पर ही निर्भर करेगा। सात यकीनन ले चलते मैदान पर बहुत ही जबरदस्त मैच घटता हुआ ये। अच्छा प्लेसमेंट और बेहतरीन फील्डिंग महाराष्ट्र पुलिस की। जब तक फील्ड करेंगे आसानी से सिंगल आएगा। सिंगल के साथ में रन संख्या बढ़ती जाएगी। यहां पर 2 विकेटों के नुकसान पे 14 रन। एक साझेदारी की जरूरत क्योंकि 81 का टारगेट का पीछा कर रहे हैं आप तो साझेदारी तो बनती है। रात चले गेंदबाजी के लिए। वाइट आर्म और 2 विकेट। अच्छी गेंद और अच्छे ढंग से खेला उसे। अंदर आती हुई गेंद ये पड़ने के बाद लाजवाब गेंदबाजी विकेट टू विकेट गेंदबाजी कर रहे हैं। जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन सराहना की जाएगी राज की। यकीनन अपने सीने में वो राज छुपा के लेके आते हैं। अपनी गेंदबाजी में वो राज छुपा के लेके आते हैं। कोई मौका नहीं देते हैं बल्लेबाज को। और एक अच्छे गेंदबाज की ये निशानी होती है कि जिस तरह से छा गए आप। ओ बेहतरीन कैच। 1 बार 2 बार 3 बार 4 बार हर बार 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 बेड़ा पार और विकेट का झटका लगता हुआ। अब आगे हाल सुनाएंगे अनिकेत।
पहिलाच बॉल समोर खेळलाय ओव्हर दी बॉलर हेड. आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती प्रफुल्ल कायटेच्या बॅटमधून हे आक्रमण पाहायला मिळते आहे आणि 4 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद 19 धावा. पुढचे 36 बॉल आणि 62 धावांची गरज आहे. 36 बॉल मध्ये करायच्यात 62 धावा या मॅच मध्ये. अपील आहे बॅटची कडा आणि आता मात्र पंचांनी बोट उंचावलंय आणि मोठा धक्का आणखी एक वेळ लागतोय. सुमित सिंग रावत या मॅच मध्ये मात्र सस्त्याच बाद आणि फ्रेंड्स 11 संघाला मोठा धक्का लागतो आहे या रन चेज मध्ये. धक्का क्रमांक 4 फ्रेंड्स 11 संघाला लागत असताना पहिल्याच बॉल वरती खरं तर किरण गायकवाड आले, कॅप्टन आले आणि विकेट आपल्या सोबतीला सुद्धा घेऊन आल्यात. खरं तर इथे आता मात्र वैभव माडी यांच्यावरती जबाबदारी येऊन टेपली गेली आहे. खरं तर वैभव माडीला आता इथून खेळ करावा लागणार आहे. 35 बॉल 62 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये आणि किरण गायकवाडने पहिल्याच बॉल वरती इथे तिसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीलाच विकेट आपल्या नावे केल्या सुमित सिंग रावतच्या रूपामध्ये. प्रेक्षक हो, यानंतरचा होणारा सामना जो की कालच्या दिवसामध्ये रात्री थांबलेला सामना होता तो पुन्हा एक वेळ सुरू होईल. एका बाजूला जर पाहिलं तर इथे मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर, त्यामुळे पंच या बॉलला वाईड बॉल घोषित करतायत. वाईड एक एक्स्ट्रा धाव जोडली जाईल धाव फलकावरती. 35 बॉल 61 करायच्यात या मॅच मध्ये. तर त्या पद्धतीने सुरुवात झाली आहे टीम अघोर 11 संघाच्या गोलंदाजाची. महत्वाच्या घडी अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये बाद केल्यात. आणखीन एक वेळ समोर टाकलेला बॉल बॅटच्या जवळून निघून गेलाय. खरं तर वारंवार प्रयत्न होतोय वैभव माडीचा फटका खेळण्याचा, परंतु या अगोदरचा बॉल थोडासा आउटसाइड दी ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर होता, वाईड होता. परंतु यावेळेला मात्र किरण गायकवाडने टप्पा अचूक पकडला आणि निर्धाव चेंडू सुद्धा टाकलाय. 34 बॉल 61 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. ओहो, इथे मात्र काय पाहायला मिळते बघण्यासारखं आहे. वाईडचा इशारा पाहायला मिळेल. वाईड बॉल आहे आणि खरं तर एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. फटका खेळू शकले असते किरण वैभव माडी. खरं तर किरणचा हा बॉल होता आणि असं वाटलं थोडंसं हातातून निसटला असावा हा बॉल.
टप्प्याचा बॉल पुन्हा एक वेळ शॉर्ट टर्म डिलिव्हरी होती आणि शॉर्ट टर्म पुल करत असताना डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये एक मात्र धाव जोडली जाईल. आता करायच्या आहेत 33 बॉल आणि 59 धावा. 33 बॉल मध्ये 59 धावेंची गरज आहे. या मॅच मध्ये 33 बॉल 59 कराव्या लागणार आहेत. वाईटचा इशारा, वाईट बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू टाकला जाईल. इथे मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. मोठे फटके तुम्हाला खेळावेच लागणार आहेत, कारण परिस्थिती तशीच आहे. खरं तर पुढचे 32 बॉल आणि 58 धावा करायच्यात. 32 बॉल मध्ये 58 धाव्यांची गरज. ओहो, आता मात्र बॅटच्या खालून निघून गेला हा बॉल. क्लीन बोल्ड. खरं तर यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. दांडी 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 गुल केली आहे या बॉल वरती आणि प्रफुल्ल कायटेचा खेळ इथे होतोय समाप्त. धक्का क्रमांक 5 लागतोय फ्रेंड्स 11 संघाला या रन चेज मध्ये. पुढचे 31 बॉल आणि 58 धावेंची गरज. 31 बॉल मध्ये करायचे 58 धावा. यानंतरचा जो होणारा सामना आहे कालच्या दिवसामध्ये रात्रीच्या सत्रामध्ये तो सामना थांबला होता. टीम शर्वर 11 आणि केटी धनसल संघ दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. जिथून तुमचा सामना थांबला होता तिथूनच सामन्याला सुरुवात होईल. खरं तर हाय व्होल्टेज मुकाबला यानंतर पाहायला मिळणार आहे. खरं तर कालच्या दिवसातला ग्रुप आणि कालच्या दिवसातला पॉइंट टेबल कोणता संघ क्वालिफाय करेल याकडे खरं तर तो सामना आता येऊन ठेपला गेलेला आहे. खरं तर तिथे येऊन थांबलाय. यानंतरचा जो सामना आहे तो इन ऍक्शन असणार आहे. जागा बनत स्वतःला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क यावेळेला तेवढा मात्र झाला नाही. सरळ जर पाहिला तर वेध घेतोय हा बॉल शरीराचा. आता करायचे आहेत पुढचे 30 बॉल आणि 58 धावा. ओव्हरची समाप्ती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा धाव फलकावरती. 30 बॉल आणि 58 धावेची गरज. सामना थोडासा लवकर खेळता ठेवायचा. वेळ वाचवा. खरं तर अधिक वेळ तुम्ही या ठिकाणी घेता आहात, त्यामुळे वेळ तुमच्याकडे फार कमी आहे. सामना लवकर खेळता ठेवायचा. यानंतर आम्हाला आणखी सामने घ्यायचे आहेत. फटका प्रॉपर आहे विथ द टायमिंग मिडल ऑफ द बॅट आणि बॉलला भिरकावून लावला इथे वैभव माडीच्या बॅट मधून. खरं तर महत्वाच्या 6 धावा येत आहेत. हा सामना अजून बराबरीला सुरू आहे. जर एक मोठा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आला, मोठे फटकेबाजी आली, एका ओव्हरमध्ये जर पाहिलं तर मोठे फटके आले तर या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ फ्रेंड्स 11 संघ पलटवार करू शकेल.
परंतु तो पलटवार कोणत्या फलंदाजाच्या बॅटमधून होईल? नाव आहे वैभव माळी. खरं तर ऑल इंडिया ओपनचा आयकॉन पाहायला मिळतोय आजच्या दिवसामध्ये बॅटिंगसाठी. राकेश प्रभू समोर टाकलेला बॉल पुन्हा एक वेळ शॉटम फुल करत असताना या बॉलवरती एक मात्र सिंगल धाव देऊन जाईल हा फटका. 28 बॉल आणि इथून करायचे आहेत आणखी 51 धावा. 28 बॉलमध्ये 51 धावेंची गरज आहे. खरं तर अनेक प्रेक्षक वर्ग आमच्या सोबत यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा जुळल्यात. सर्व प्रेक्षकांचं मी समालोचक अनिकेत सहर्ष स्वागत करतोय. खरं तर मैदानावरती सुद्धा अनेक प्रेक्षक इथे जोडले गेलेत. काही वेळेला आता सुद्धा जर पाहिलं तर नक्कीच एक धाव जोडली जाईल या बॉलवरती. पुढचे 27 बॉल आणि आणखी 50 धावा करायच्या आहेत. 27 बॉल मध्ये 50 धावेंची गरज. ते मात्र वाईटचा इशारा, वाईट बॉल. वाईट बॉलचा इशारा, वाईट बॉल आणि रेफरलची मागणी आहे. वाईट बॉल चेक करायचा आहे. खरं तर हा डोक्यावरून बॉल आहे का ते तिसऱ्या पंचाने बघायचं आहे. तर वाईट बॉल असणार आहे आणि रेफरल या ठिकाणी तुम्ही लॉस्ट केलाय. तुमच्याकडे आता रिव्ह्यू नसणार आहे. 27 बॉल आणि 29 धावेंची गरज. 27 बॉल मध्ये करायच्या 29 धावा या मॅच मध्ये. 49, 27 बॉल 49 धावेंची गरज. खरं तर आतापर्यंत 8510 लोकांनी आजच्या दिवसातले प्रत्येक सामने पाहिलेत. तर हे प्रेम आहे सर्व आमच्या प्रेक्षकांचं. तुम्ही यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घरी असाल, ऑफिसात असाल किंवा बाहेर कुठेतरी तुम्ही कामानिमित्त असाल, परंतु मात्र प्रेक्षकांनी ग्रामीण टेनिस क्रिकेटला आज मात्र प्राधान्य दिलं आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेला संकल्प ग्रुप यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या पुसद प्रीमियर लीग टी10ला आजच्या वर्षामध्ये खरं तर भरपूर प्रेम दिलं आहे. पुन्हा एक वेळ इथे सुद्धा जर पाहिलं तर अचूक मारा होता, गती नव्हती या बॉलमध्ये. आणखीन एक डॉट बॉल टाकला जाईल. पुढचे 25 बॉल आणि 49 धावेंची गरज. शेवटचा बॉल आहे. 25 बॉल 49 धावा करायच्यात. स्लोवर वन, परंतु या वेळेला गॅप मध्ये आहे आणि इथे मात्र गॅप घेतला जाईल. वैभव माडीच्या बॅटमधून या महत्वाच्या 4 धावा शेवटच्या बॉलवरती जोडल्या जातील. म्हणजेच की काय तर पुढच्या 4 ओव्हर मध्ये इथे 45 धावेंची गरज आहे. 4 ओव्हरचा खेळ या दुसऱ्या डावातला समाप्त. 36 धावा धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम फ्रेंड्स 11 पाहायला मिळते. 24 बॉल आणि 45 धावेंची गरज.
चला लगेच आपण फिल्डिंग लावायची आहे. 24 बॉल आणि 45 धावेंची गरज. एका बाजूला वैभव माळी आणि अर्जुन आहेत. खरं तर इथून अर्जुनला संयमाचा खेळ करावा लागेल. दुसऱ्या बाजूला वैभव चांगली बॅटिंग करतात का, त्यांना स्ट्रायकिंगवर आणण्याचा प्रयत्न होईल का, की दुसऱ्या बाजूला अर्जुन सुद्धा मोठ्या फटक्यांचा प्रयत्न करतील. बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील या ओव्हरमध्ये पंकज पाथुरकर बॉलिंगसाठी पाहायला मिळतील आपल्याला. पहिलाच बॉल आणि इथे मात्र विकेट आहे. खरं तर बॅटची गड आणि अपील झाली. अर्जुनचा खेळ इथे केला जाईल समाप्त आणि धक्का क्रमांक 6 लागतोय टीम फ्रेंड्स 11 संघाला या मॅच मध्ये. आणखीन एक वेळ एक गडी बाद. बॅटिंगसाठी आता शक्ती साठे पाहायला मिळतील आपल्याला. 23 बॉल मध्ये 45 धावेंची गरज. काय वैभव यांना स्ट्रायकिंगला आणण्याचा प्रयत्न होईल का या मॅच मध्ये, कारण 23 बॉल 45 धावा करायच्या आहेत. समीकरण थोडंसं सोपं आहे, परंतु मात्र जर पाहिलं तर इथे विकेट्स मात्र हातात ठेवावे लागणे टीम फ्रेंड्स 11 संघाला. बॉल हवेत आहे, परंतु इथे मात्र संयमाचा खेळ आणि खरं तर समजदारीचा खेळ झालाय शक्ती साठे यांच्याकडून. सिंगल धाव घेतली आणि स्ट्रायकिंगला वैभव माळी यांना आणलं गेलंय. पुढचे 22 बॉल 44 धावा करायच्या आहेत या मॅचमध्ये. रन चेजमध्ये 22 बॉल आणि 44 धावेंची गरज. परंतु प्रेक्षक यानंतर कुठेही जाऊ नका. कालच्या दिवसातला रात्रीतला सामना हाय व्होल्टेज मुकाबला. एका बाजूला आपल्याला केटी धनसल संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये शर्वरी 11 संघ पाहायला मिळणार आहे. काल जिथून सामना थांबला तिथूनच सामन्याला सुरुवात होईल, परंतु मात्र कालच्या दिवसातला जो टेबल आहे ना, कोणते संघ क्वालिफाय झाले अजून आपल्या समोर आलेला नाही आहे. तो सामना जसा संपेल ना तर खरं तर नक्कीच कालच्या दिवसातले जे क्वालिफाईड संघ आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे यानंतरचा होणारा सामना आपल्या सर्वांसाठी मेजवानी असणार आहे. या दरम्यान मात्र इथे रेफरलची मागणी आहे. बॅटिंग टीमने रेफरल या ठिकाणी घेतलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आपण इथे रेफरल गमावलाय. आता दोन्ही संघाकडे रेफरल नसणार आहेत. पुढची 21 बॉल आणि 44 धावेंची गरज. यावेळेला फुल टॉस आहे. फुल टॉस वरती हा खरं तर 3 तोड षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. जसा आवाज झाला या बॉलचा टीनावरती तसा आदळलाय.
सहा धावा देऊन गेल्यात 20 बॉलमध्ये 38 धाब्यांची गरज. अनिल अनिल गजबार बॉल के पीछे बॉल गया. कुटप्याचा बॉल हवेत आहे. थोडेसे दूर राहिल्या बॉल पासून किरण. आणखीन एक वेळ स्ट्रायकिंग एंडला फेकी केली जाईल, परंतु तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील या बॉलवरती. या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या 45 धाब्यांवरती. पुढचे 19 बॉल आणि 36 धाब्यांची गरज. 19 बॉल आणि 36 करायचे आहेत या मॅच मध्ये. त्यानंतरचा होणारा सामना एका बाजूला आपल्याला शर्वरी 11 संघ पाहायला मिळेल, त्यांच्या विरोधामध्ये केडी धनसालचा संघ. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. जसा हा सामना संपेल लगेच त्या सामन्याला सुरुवात होईल. जिथून थांबला होता तिथूनच त्या सामन्याला सुरुवात होणार आहे. आता इथे गरज आहे पुढचे 18 बॉल आणि 36 धाब्यांची. 18 बॉलमध्ये करायच्या 36 धाबा, सरासरी 12ची असणार आहे. त्यामुळे बघूयात काय वैभव पुन्हा एक वेळ स्ट्रायकिंगला येतील का, कारण शक्तीसाठी आता येणाऱ्या ओव्हर्समध्ये आपल्याला स्ट्रायकिंगला पाहायला मिळणार आहेत. ते धाव घेण्याचा प्रयत्न आणि खरं तर बाईटचा इशारा. सिंगल धाव जोडली जाईल. सतरा बॉल मध्ये 35 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंगला आले आता वैभव माळी. फुलटॉस आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला खरं तर बीट करण्याचा प्रयत्न होता. रनआउटचा चान्स. नाव स्ट्रायकिंगला फेकी, परंतु मात्र जोपर्यंत फेकी परत येईल इथे मात्र दोन धावा पूर्ण होतील.
चला चला लवकर आपल्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. पुढचे 16 बॉल आणि 36 धावांची गरज. 33 माफी असावी, 16 बॉल 33 ची गरज. इथे सुद्धा ऑन साइडला खेळलाय, बॉल वेगाने ट्रॅव्हल करतोय, फिल्डर आहे तिथे, फंबल चुकी झाली आहे आणि जशी चुकी झाली इथे 2 धावाही पूर्ण होतील, म्हणजेच की पुढचे 15 बॉल आणि करायचे आहेत या मॅच मध्ये 31 धावा. आणि खरं तर तिथे संदीप बहादुरे होते आणि फार कमी चुका होता संदीप बहादुरे यांच्याकडून, चूक झाली आहे. 15 बॉल 31 धावा करायच्या. 15 बॉल मध्ये 31 धावेची गरज या मॅच मध्ये. काय मोठे फटकेबाजी होईल का येणारा काही ओव्हर्स मध्ये सुद्धा बघण्यासारखं आहे का? विकेट काढून देतील या मॅच मध्ये राज. हो हो हो, विकेट आली आहे. ज्या गोष्टीची आपण खरं तर चर्चा करत होतो, काय विकेट काढून देतील का? खरं तर ही मोठी विकेट आहे आणि राज याने ती विकेट काढून दिली आहे. यू मिस, आय डेफिनेटली हिट यष्टांचा वेध आणि खरं तर फर्निचर डिस्ट्रॉय आणि वैभववाडीच्या सोबतीला खरं तर आशाही आता इथे मात्र समावल्या जात आहेत टीम फ्रेंड्स 11 संघाच्या. खरं तर आता मात्र उलाढाल पाहायला मिळते या ग्रुपमध्ये आणि आपल्यासोबत खरं तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जुळतील आमचे संपूर्ण या स्पर्धेचा ज्यांनी नियोजन आयोजन त्यांच्या खांद्यावरती आहेत, आमचे मार्गदर्शक स्वप्नील भैया जयस्वाल. दोन बॉल बाकी असणार आहेत. धन्यवाद अनिकेत. संकल्प ग्रुप द्वारा आयोजित दिवस रात्रीचा हा सामना, आजचा हा तिसरा दिवस अतिशय सुंदररित्या क्रिकेट आज दिवसभरापासून सुरू असताना 100 बडकर 1 सामने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आता मात्र फ्रेंड्स 11 संघ काहीसा चक्रव्यूहात अडकलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आता आलाय तो महेश बाबर, सॉरी महेश, आणि नॉन स्ट्राईकला आहे तो शक्ती. हा डिटर बॅट्समन शक्ती नॉन स्ट्राईकला आहे. पुढचा चेंडू आणि अतिशय सुंदर असा टाकलेला चेंडू, कटर असा चेंडू समजू शकला नाही महेश. फलस्वरूप निर्धाव चेंडू. आता मात्र काहीसा पंचायतीत पडलेला फ्रेंड्स सर. पहिला सुरुवातीचा सामना फ्रेंड्स संघाने अलगद जिंकला होता. सुंदर चेंडू त्यांनी काय क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण. या एका धावेने धावसंख्या पोहोचली आहे ती 50 धावा. या षटकाचा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. राज 2 विकेट्स घेतलेल्या त्यांनी 11 धावा देत फक्त आणि षटकाची समाप्ती. आता आलाय तो किरण गायकवाड, एक आक्रमक डावखुरा गोलंदाज. पुसतचा हा गोलंदाज 10 नंबरची जर्सी घालून खेळतोय. पहिला मॅच मध्ये सुंदर, अतिशय सुंदर गोलंदाजी करतो. मी 3 दिवसापासून सलग म्हणतोय, नाम पुसतचं नाव रोशन करतायत ते फक्त पुसतचेच. या टुर्नामेंट मध्ये पुसतचे खेळाडू. आखोटप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चुकलाय, फलस्वरूप निर्धाव चेंडू. आता मात्र काहीच फटकेबाजी करून मॅच सामन्याला कुठलं तरी वेगळं वळण देता येईल का हे बघावं गेलं फ्रेंड संघाच्या दोन्ही फलंदाजांना. सुंदररित्या टाकलेला चेंडू, सुंदर असं स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये अडवलेला. मात्र एक चोरटी धाव घेतली शक्ती यांनी.
शक्ती साठे पुसद तालुक्यामध्ये नावाजलेला हा खेळाडू, हार्ड हिटर खेळाडू म्हणून नावारूपास होता, आजही आहे. मात्र एक काळी शक्ती साठे आणि जय बजरंग संघामध्ये आपलं नाव मोठं केलं होतं. बघूया शक्ती साठे का मॅच फिरवतात का. किरण पुन्हा अतिशय चांगला वेगवान चेंडू टाकून बीट केलंय. खरोखरच पहिल्या सामन्यावरून अगोर संघाने शिकून यावेळेस कमी धावा फलकावरती लावल्या होत्या. मात्र अतिशय चांगलं डिफेंड करताना आपल्याला बघायला मिळत आहे. मेंटॉर कोच विशाल घाटे यांनी चांगली शिकवण दिली आहे संघाच्या खेळाडूंना. हा सुद्धा निर्धाव चेंडू रिव्हर्सशिप खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चुकला. 4 चेंडू झाले तर 4 चेंडू मध्ये किरण गायकवाड हा आहे की 5, आता दुसरा षटक चालू आहे. मात्र 5 धावा दिल्या, त्यांनी 2 विकेट घेतलेल्या आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी करतो. पुन्हा अतिशय सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. डावखुरा गोलंदाज किरण गायकवाड एक चांगला उत्कृष्ट बॅट्समन सुद्धा आहे. देवकृपा संघाचा तो एकेकाळी मेंटॉर होता, म्हणजे स्वतः संघ चालवायचा. मात्र काही कालवश त्याला आयकॉन खेळाडू म्हणून दुसऱ्या संघात स्थान मिळालं. उलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षण हजर, चांगली क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. नो बॉल साठी रिव्ह्यू घेतला आहे. अंपायर रिव्ह्यू. इट्स नो बॉल. हातातून काहीसा झटकला असं मला वाटते बहुतेक. काहीसं रन रेट सुद्धा चकमा दिलेला आहे दोन्ही संघाला. जर आताचा जर मॅच फ्रेंड संघ जर लॉस झालाय तर संधी सगळ्या समसमान संधी सगळ्या 4ही संघांना मिळेल. जो जिंकेल तो लीड करेल, क्वालिफाईड होईल, असला हा सामना होईल. सामने बघायला विसरू नका. आखो टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर, मात्र षटकार. या 6 धावेने धावसंख्या पोहोचली ती 60. आता मात्र शेवटचा षटक. 6 चेंडू मध्ये 31 धावेची आवश्यकता. बघूया काय. आणि सेम सिच्युएशन मात्र मागच्या सामन्यामध्ये सुद्धा होती अगोर संघाची. मात्र आमिर रशीद याने सामना फिरवला होता. आता आला आहे 51 वर्षाचा खेळाडू गोलंदाजीसाठी आलाय तो सागर नरसिंग. सॉरी 48 वर्षाचा. 15 नंबरची जर्सी घालून 51 होते. मला असं वाटलं की त्यांनी त्याचं वय लिहिलेलं आहे, लपवलेलं आहे त्या ठिकाणी. डावखुरा गोलंदाज अतिशय चांगला गोलंदाजी करतो. मागच्या पब्लिक की डिमांड पर लाया गया है असं मला फोन आलेला, मेसेज आलेला आहे. हेलो, सागर नरसिंह अगर बोल्ड करते हैं तो निखिल गाजेवार इनको से 501 का इनाम आ चुका है. सागर नरसिंह अगर शक्ति साठे या किसी बैट्समैन को बोल्ड करते हैं तो सागर नरसिंग वरती पैज लागण्यात आलेली आहे. पूर्ण सागर नरसिंगच्या गोलंदाजीवरती किती धावा देतो, किती विकेट काढतो याच्यावरती लाख रुपयाची पैज लागलेली आहे सागर नरसिंगच्या गोलंदाजीवरती.
सुंदरीचा टाकलेला चेंडू सागरने एक धाव पूर्ण बघूया. आणि धाव बाद. अनिल गजबार पवेलियन मध्ये यायचा आहे. आउट कोणता आहे? शक्ती साठे रनआउट झालाय. आता मात्र पहिल्याच चेंडूवरती रनआउटच्या रूपाने गळी टिपलाय तो सागर नरसिंग. सागर नरसिंगच्या आशा उंचावल्या असतील, सागर नरसिंग फॅन क्लबच्या आशा उंचावल्या असतील. मागच्या सामन्यामध्ये सागर नरसिंगला षटक दिलं नाही म्हणून खूप लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. आता पब्लिक के डिमांड पर कॅप्टननी सागर नरसिंग याला दो मिनट होल्ड करो. अंपायर्स नवीन बॅट्समन नॉन स्ट्राईकला राहील. नवीन बॅट्समन स्ट्राईकला राहील. सागर सुंदररीत्या टाकलेला चेंडू बीट केलं. चेंडूने अतिशय सुंदररीत्या चेंडू टाकतो. मला माहिती आहे सागरनं मला कालच सांगितलं होतं की मी ज्यावेळेस मैदानात उतरेल तर माझे नावाचे 2 षटक पक्केच आहे किंवा पहिला षटक माझ्या नावाने पक्का आहे. मात्र मागच्या मॅच मध्ये त्याला गोलंदाजीस नकारलं होतं. पुन्हा बीट केलाय आणि पुन्हा रनआउट. कितने को रनआउट खाएगा सागर. त्रिफळा पाहिजे होता मात्र रनआउटच घेतोय. आता मात्र पंचायत आहे. शेवटची लास्ट विकेट आहे. मात्र आता 61 धावावरती 9 विकेट्स गेलेले आहेत. त्याच्यामध्ये मला वाटते 3 चेंडू मध्ये 20 धावेची आवश्यकता. सागर अगर बोल्ड करते हैं तो 1000 रुपए निखिल गादेवार. 500 रुपये का इनाम बढ़ गया है. 1000 रुपये का इनाम है. लाखोचे बक्षीस सागर नरसिंग यांच्यावरती उधळणारे प्रेक्षक सुद्धा बघा किती बाबडे आहेत, किती भोळे, स्वतःचे काम धंदे सोडून या ठिकाणी सागरचा मॅच बघण्यासाठी आलेले आहे. सुंदररीत्या टाकलेला चेंडू. आता सुद्धा रनआउट घेतो का सागर. बघ एक विकेट काढ.
पुढचा चेंडू घेऊन येताना सागर सामना करेल तो अतिशय चांगला चेंडू मी ऑन स्क्रीन मध्ये बघतोय सागरला सागर कटर टाकतोय बॉलर आणि सुंदररित्या घेतलेला हा पहिला विकेट टिपलाय तो सागर नरसिंग यांनी शेवटी जाताना देवाला धन्यवाद देतोय आणि अशा तऱ्हेने अगोर संघ विजयी झालेला आहे. चलो केडी संघचा फील्डिंग आकाश